आणि आता वारी संदर्भातल्या बातम्या बघूयात। ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतायत। स्मशानभूमीत सुद्धा भजनाच्या तालात वारकरी दंग झाले। त्या स्मशानभूमीत जेवण आणि विसावा घेतात। माऊली सोबत असल्यानंतर स्मशान काय, आम्हाला कशाचीच भीती वाटत नाही। पांडुरंग आमचा सांभाळ करतो असा भाव या वारकऱ्यांनी व्यक्त केला। रामकृष्ण हरी माऊली वारीच्या वाटेवरती वारकरी हे पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीनं प्रत्येक वारकरी हा पंढरीच्या दिशेने चाललेला आहे। मात्र याच वारीच्या वाटेवरती ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी विसावा घेतला जातो। विशेषतः तुम्ही कल्पनाही करणार नाही, स्मशानभूमीचा जर विचार केला तर स्मशानभूमीत फक्त माणसं शेवटला एखाद्याला वाटं लावण्यासाठी म्हणजेच अंत्यविधीसाठी जात असतात। मात्र मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, हे नीरा नदी आहे आणि या नीरा नदीच्या काठावरती नीरा गावातील स्मशानभूमी आहे ही सार्वजनिक स्मशानभूमी। आणि याच स्मशानभूमीमध्ये अशा पद्धतीचे वारकरी आहेत, ते बिनदिक्कतपणे कुठलीही भीती नाही, कुठलंही भय नाही। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती माऊली माऊली हा भजन गायलं जाते आणि त्यानंतर या कुठल्या ठिकाणी आहोत याचा देखील हे करत नाहीत। आपण समोर पाहतो अशा पद्धतीने जे वारकरी आहेत ते सुंदर पद्धतीने आराम वारीवरती पायी थकून आल्यानंतर ज्या ठिकाणी विसावा मिळेल त्या ठिकाणी अंग टाकतात आणि लगेच समोर पाहतो आपण या ठिकाणी ही दाहिनी आहे आणि त्याच्या शेजारी अशा पद्धतीने वारकरी देखील बसताना आपल्याला पाहायला मिळतात। विशेषतः भजन देखील म्हटलं जातं, इथं भजन देखील गुणगुणलं जातं। आणि याच्यापेक्षा जर पुढे जाऊन पाहिलं तर इथं हे आजोबा जेवण देखील या ठिकाणी करत होते। म्हणजे या वारीच्या वाटेवरती स्मशानभूमी आहे, कुठलं ठिकाण आहे याचा कधीही विचार केला जातो। तसं पाहिलं तर माऊली सोबत असल्यानंतर कुठल्याच गोष्टीचा भय नसतं। ज्ञानोबा माऊलीचा जयघोष करतायत तर एकदा भजन हो द्यावा वारकऱ्यांनो। ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम हे माऊली माऊली ज्ञानोबा माऊली हे माऊली माऊली ज्ञानोबा माऊली हे ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम हे ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम। पांडुरंग मागे पुढे राहून उभारतोय आणि माऊली सोबत आहेत, त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याच याची भीती नाही अशा पद्धतीचा भाव या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, नीरा। खेळमांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे याच अभंगाची प्रचिती आज नीरा नदीच्या तीरावरती आली। नीरा नदीच्या तीरावर एक बाल वारकरी फुगडी खेळत सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। तर माऊली सोबत चालताना कुठलाच थकवा येत नाही आणि माऊली आम्हाला सांभाळून घेऊन जातात असं म्हणत चिमुकल्यानं व्यक्त केलं। त्याच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। आज आपण पाहतोय नीरा नदीच्या तीरावरती अशा पद्धतीने बाल वारकरी जे आहेत हे ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करतात। त्याचबरोबर खेळ्या देखील या ठिकाणी खेळला जातोय। ते बाल वारकरी अक्षरशः भजनामध्ये तल्लीन झालेले आहेत। पाठीमागे आपण पाहतोय कशा पद्धतीने फुगडी देखील खेळली जाते आणि हे सगळे जे वारकरी आहेत हे भक्ती रसामध्ये नाहून निघतात। विशेष म्हणजे बाल वारकरी आहेत आणि बाल वारकरी हे अशा पद्धतीने सुंदर अशी फुगडी खेळताना पाहायला मिळतात। एकंदरीत पंढरीच्या वाटेवरती प्रत्येक वारकरी आणि प्रत्येक बाल वारकरी देखील आज माऊलीच्या भजनामध्ये तल्लीन झालेला पाहायला मिळतोय। टाळ मृदंगाचा जयघोष केला जातोय, सुंदर पद्धतीने फुगडी खेळली जाते। ते बाल वारकरी आपल्या सोबत आहेत। एकंदरीत ह्या बाल वारकऱ्यांना विचारायचं परंतु काय सांगशील, खूप सुंदर फुगडी खेळला तू। मला संस्थेमध्ये 2 वर्ष झालेलं आहे, मी शिकत आहे अमोल महाराज जाधव यांच्याकडे। आज माऊलीच्या पालखी सोहळ्यात आनंद वाटतो तुला? हा, मस्त फुगडी खेळला तू, एक नंबर। वा वा छान। एकंदरीत जर बघितलं तर प्रत्येक बालवारकरी आहेत, छोटे छोटे बालवारकरी आहेत। काय सांगशील आज माऊलीच्या वारकरी दिंडीमध्ये सहभागी झालाय, सोहळ्यामध्ये सहभागी, कितवा सोहळा आहे तुझा आणि कशा पद्धतीने आनंद घेतो तू? माझा माझी 4थी वारी आहे
म्हणजे पहिल्या दिवशी होतं खूप लोकांना पहिल्या दिवशी होतं त्रास, पण मग दुसऱ्या दिवशी लोकांना वाटते पहिल्या दिवशी त्रास झाला दुसऱ्या दिवशी कसं होईल आपलं, म्हणून काही काही लोक घरी जातात. ते चुकीचं आहे, कारण की पहिल्या दिवशी कुठे जायचं तर आपल्या दिवशी पहिल्या दिवशी त्रास होतो. तर मला जी ह्या वारीचा लाभ घडतो ते माझे गुरुवर्य अमोलजी महाराज जाधव, माझ्या संस्थेतली सर्व पोरांसोबत सगळ्यांसोबत खेळीमेळी जाताना किती चाललं ह्याचं लक्षात राहते? नाही पाय दुखतात का? नाही सगळे लहान लहान छोटे छोटे बालवारकरी महाराज हे कसं सांभाळताय सगळ्यांना आणि एवढे छोटे छोटे बालवारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी चाललेत? आतुरता आहे तुला देखील भेटीला जायचे, पांडुरंग दर्शन करायचंय? वा, कसं सांभाळताय? हे सर्व बालगोपाळ मंडळी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पण हरिपाठ भजनाचा आनंद घेतात, पण या सोहळ्यामध्ये त्यांना प्रत्यक्ष अनुभूती येतो की वारकरी जीवन कसं राहतं आणि ज्ञानोबरायांची आणि पांडुरंगाच्या भेटीची ओढ काय आहे. आणि या वारकरी संप्रदायामध्ये एक अलौकिक सोहळा, एकत्रपणा, न जाती भेद हा सगळं विसरून सर्व वारकरी इथे एकत्र येतात. तर प्रत्येक वारकऱ्याला सोबत घेऊन जातात आणि सोबत ज्ञानोबा तुकोबारांचा हा जो काही जयघोष आहे तो प्रत्येकाच्या मुखामध्ये असतोच असतो. प्रवीण शेट्टी, सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, विरार.